रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा. तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. नाथांची भारुड भाग 37. 36 भाग आपण नाथांच्या भारुडावरती चिंतन केलं आणि आज 37व्या भागावरचं आपलं हे चिंतन आहे. थोडस चिंतन मध्ये आपलं मला वाटते 5 दिवस मध्ये गॅप झाली. 36व्या भागाचं चिंतन करत असताना पत्र या भारुडावरती आपण चिंतन केलं आणि पत्र या भारुडावरचं चिंतन पुढे कंटिन्यू करायचं होतं, पण थोडं मला दात दुखण्याचा प्रॉब्लेम झाला. डेंटल एक्स्ट्रॅक्शन करावं लागलं आणि त्यात स्टिचेस वगैरे पडले, टाके पडले. त्यामुळे 2-3 दिवस डॉक्टरांनी सांगितलं, 3 दिवस मला त्रास होत होता, बोलू नका सांगितलं म्हणून. थोडी सेवा, त्या सेवेमध्ये अडथळा आला. काही का असेना चिंतन काही दिवस माझं कुंठित झालं. माझं चिंतन चालू होतं, पण तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही. काही का असेना 2 दिवस आपण 5 दिवस गेली, 5 दिवस मला तुमच्या समोर येता आलं नाही. आज पुन्हा त्याच चिंतनाचा धागा पकडून शांती ब्रह्मश्री नाथांच्या भारुडावरचं चिंतन आपण चालू करतो आहोत, कंटिन्यू करतो आहोत. 36व्या भागावरचं चिंतन करत असताना आपण नाथरायांच्या भारुडातील पत्र या अभंगावरचं चिंतन केलं. त्यातील एक कडव्यावर आपण चिंतन केलं. आता उर्वरित कडव्यावरचं चिंतन आज बघूया. सर्वप्रथम आपल्या नियमाप्रमाणे आपण भारुड बघू. भारुड म्हणून दाखवतो. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला. माझा असा धनी माझा भला, असा धनी माझा भला, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. भक्त संकटी रक्षिला, भक्त संकटी रक्षिला, माझ्यावर फार उपकार केला, माझ्यावर फार उपकार केला. तरी तापडी धावून आला, तरी तापडी धावून आला, पत्राचा मजकूर त्याने पाहिला. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. संकट पाहुनी गाला मला बोध केला, संकट पाहुनी मला बोध केला. 4 खानी 9 दरवाजे, 4 खानी 9 दरवाजे, 10 इंद्रिय हाची बोध केला. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. भुक्ती मुक्ती शक्ती मजपाशी ठेविल्या, ऐशे 4 वेदवाणी, एका जनादनी वाणी. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. अशा प्रकारचा अभंग आहे आणि अभंगामधल्या पहिल्या चरणावर आपण चिंतन करण्याचा 36व्या भागामध्ये प्रयत्न केला आणि आज थोडं उर्वरित चिंतन आपण करू. जसं मी सांगून गेलो की भारुडामध्ये नाथरायांनी पत्र हा प्रकार घातला आणि पत्रामध्ये आशीर्वाद पत्र आहे, विनंती पत्र आहे, कृतज्ञता पत्र आहे. तसं या पत्राला कृतज्ञता पत्र म्हटलं तरी चालेल. नाथराय अभंगातून आपल्याला सांगतात की धन्याला म्हणजे माझ्या स्वामीला पत्र लिहिलं. धनी कोण, स्वामी कोण, वैकुंठ नायक कोण, वैकुंठामध्ये कोण राहतो, त्यांनी काय उपकार केला, पूर्वजांचा उद्धार कसा केला, याचं चिंतन आपण केलंय. नाथराय पुढे जाऊन या अभंगामध्ये असं सांगतात, भक्त संकटी रक्षिला. महाराजांनी हे पत्र लिहिलं. पत्र, संदेश, निरोप हे काय असतं महाराज? एखाद्याची आठवण झाल्यावर पत्र लिहिल्या जाते, एखाद्याला काहीतरी कळवायचं असलं तर पत्र लिहिल्या जाते, एखाद्याची हितगुज करायची असलं तर फोन केला जातो, हितगुज केल्या मेसेज पाठवला जातो, व्हॉट्सअपवर बोलल्या जातं, नाही का? पत्र कमी झालेत, पण ही भाषा कशासाठी आहे?
आपल्या जवळच्या माणसाला काही कळवायचं आहे, बोलायचं आहे, त्याला अभिनंदन करायचं आहे, आभार मानायचे आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, विनंती करायची आहे, आमंत्रण द्यायचे आहे, तर पत्र. नाथराय म्हणतात मी देवाला पत्र दिलं माझे पत्र धन्याला. का हो? त्याचं कारण असं आहे की मी पत्र दिलं, त्यांनी मजकूर वाचला आणि आमच्या भक्तांचं रक्षण केलं महाराज. जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा भक्ताचं रक्षण केलं. भक्त संकटी रक्षिला, भक्त संकटी रक्षिला, भक्ताचं रक्षण केलं. हा देव, हा स्वामी, हा धनी भक्ताचं रक्षण करतो महाराज. अनेक उदाहरण आहे ना पुराणातले आहे, आताचे आहे. आपण अनेकदा विचार पण त्यावरती केला ना. भक्ताचा कैवार घेऊन हा देव भक्ताच्या संकटामध्ये धावून येतो. कमी उदाहरण आहेत की आपल्याजवळ? नाथराय म्हणतात भक्त संकटी रक्षिला. या भारुडाच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात भक्त संकटी रक्षिला. आणि कुठल्या कुठल्या भक्ताला संकटामध्ये रक्षण केलं त्याची आपल्याजवळ लिस्टच आहे ना, यादी आहे ना मोठी आहे, नाही का? भक्ताच्या कैवारे कष्टली स विठ्ठले, अंबरशी कारणे जन्म दहा घेतले, नाही का? भक्ताच्या कैवार घेऊन तो संकटामध्ये धावून येतो. अनेक भक्तांच्या आला, नाही का? किती नाव सांगू? प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्ये प्रेमे पाना बाजीला, पांडुरंगे येई हो पांडुरंगे. भक्त प्रल्हादाच्या संकटाच्या वेळेला देव धावून आला, स्तंभी अवतार केला. सर्वांना कथा माहिती आहे. नरसिंह जयंतीच्या आपल्या प्रवचनामध्ये आपण त्यावर विस्ताराने चर्चा केली होती, नाही का? देव भक्ताच्या संकटामध्ये धावून येतो म्हणून नाथराय म्हणतात भक्त संकटी रक्षिला, भक्त संकटी रक्षिला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. अनेक उदाहरण आहे. उपमन्यासाठी देव धावून आला. उपमन्या कारणे कशी धावशिलवलाई, पाजी प्रेम पाना शिरसागरा ठाई, पांडुरंगे ओ पांडुरंगे. बघा, हा कनवाळू कृपाळू जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये अनेक भक्तांच्या संकटामध्ये देव कसा धावून आला याचं आपल्याला वर्णन मिळेल. द्रौपदीसाठी देव धावून आला की नाही? कौरवी पांचाळी सभे माझ्या नेली, वस्त्रे आणि वस्त्र कशी झाली मावले, पांडुरंगे ओ पांडुरंगे, नाही का? द्रौपदीचंही उदाहरण तुम्हाला माहिती आहे. वस्त्रहरणाच्या वेळी देव त्या संकटाला कसा धावून आला. धर्मराजाच्या संकटाच्या वेळेला देव कसा धावून आला. मी आता विस्तारानं कुठलीच कथा सांगणार नाही. आपण या कथा बघितलेल्या आहेत आणि आजचं चिंतन पण आपल्याला थोडा वेळ करायचं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला विस्ताराने या सर्व गोष्टी माहिती आहे. धर्मराजाच्याही संकटामध्ये देव धावून आला. फक्त प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. दुर्वास पातला धर्मा क्षळावयावनी, दुर्वास पातला धर्मा क्षळावयावनी, धावशिलवला ही शाखा देठ घेऊनी, पांडुरंगे येई ओ पांडुरंगे. पांडवांचं सत्वहरण करण्यासाठी दुर्योधनाच्या सांगण्यावरून जेव्हा दुर्वास ऋषी धर्माकडे गेले तेव्हा भगवंत ते संकट दूर करण्यासाठी स्वतः आले. आपल्याला कथा माहितीये, पुनरावृत्ती करणार नाही, दुरुक्ती करणार नाही, पुन्हा ते सांगणार नाही. पण एक मात्र नक्की आहे, हा देव काय करतो? भक्त संकटी रक्षिला, भक्त संकटी रक्षिला. महाराज हा भक्ताच्या संकटामध्ये धावून येतो म्हणून नाथराय म्हणतात माझे पत्र धन्याला, म्हणून त्या धन्याला मी पत्र देतो. हा धावून आला आणि आम्हा सर्व साधकावर सुद्धा हा उपकार करतो. हो, नेहमी धावून येतो. नाथराय म्हणतात माझ्यावर फार उपकार केला, माझ्यावर फार उपकार केला, माझ्यावर खूप उपकार केला. एक सांगू का? भक्त दास
त्यांनी काय करायचं, देवाचं स्मरण करायचं. पत्र लिहायचं म्हणजे काय, स्मरण करायचं. आणि त्या देवाचं स्मरण केलं की तो काय करतो, धावून येतो. जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा देवाचाच धावा केला पाहिजे महाराज. कारण तुकोबारांचं प्रमाण सांगू का, पडता जड भारी, पडता जड भारी, दासी आठ व्हावा हरी, दासी आठ व्हावा हरी, मग तो होऊने दिसीन, मग तो होऊने दिसीन. जेव्हा आपल्यावरती काही संकट येतो तेव्हा देवाचा धावा करायचा आणि मग तो होऊने दिसीन आडघारी सुदर्शन. त्याच्यामुळेच तर नाथराय म्हणतात, भक्त संकटी रक्षिला, भक्त संकटी रक्षिला. मजवर फार उपकार केला, मजवर फार उपकार केला. तडी तापडी धावणी आला, तडी तापडी धावणी आला. पत्राचा मजकूर त्याने पाहिला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. महाराज म्हणतात तडी तापडी धावून आला. धावून येतो तो, धावून येतो. धावून येतो. आला ना. प्रल्हादाचं उदाहरण सांगितलं. काय केलं त्याने, अहो हा केसरशी उडी, घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी. हाक मारल्या मारल्या तो धावून आला आणि स्तंभ फोडून प्रगट झाला. याला म्हणायचं हाके सरशिवडी, घालोनिया स्तंभ फोडी. आणि म्हणून महाराज जे म्हणतात ना, तडी तापडी धावून आला, तडी तापडी धावून आला. माझं पत्र त्याला मिळालं आणि मजकूर वाचला, तो रक्षण करायला आला. धावून येतो, हो धावून येतो. कसा धावून येतो तुम्हाला सांगू का. हा पांडुरंग परमात्मा जो आहे ना, हा सदैव तत्परच आहे धावण्यासाठी. काही देव बसलेले आहेत, काही देव झोपलेले आहेत. आणि हाय माहितीये का, युग 28 विटेवरी उभा, उभा आहे महाराज. आणि एक सांगा बरं मला, बसलेला माणसाला आवाज दिला त्याला काय व्हावं लागेल, पहिले उभं व्हावं लागेल आणि मग धावावं लागेल. झोपलेल्याला झोपेतून उठावं लागेल, बसावं लागेल, मग उभं राहावं लागेल, मग धावावं लागेल. पण हा पांडुरंग परमात्मा कसा आहे, हा उभाच आहे सदैव. कशासाठी, माझ्या भक्ताने आवाज दिला, त्याचं पत्र आलं का मी धावतच जातो महाराज. म्हणून हा देव उभा आहे बा. देव पहा विटेवरी उभा उभा, देव पाहो विटेवरी उभा उभा. वेदाशी कळलं नाही काय अभंग आहे बघा आता. पुसू नका बाई वेदासी काही कळलची नाही, द्विसहस्र झाल्या जिभा जिभा, देव काहो विटेवरी उभा उभा. विटेवर उभा आहे महाराज. अनेक प्रमाणाने सांगता येईल. हा उभा आहे, धावण्यासाठी उभा आहे. विटेवरी उभा आनंदाचा स्कंद, तू कानाचे शंदे नाम घोषी. विटेवरी उभा आनंदाचा स्कंद, हा विटेवर उभा आहे, तत्पर आहे संकटामध्ये धावून येण्यासाठी. म्हणून नाथराय म्हणतात, भक्त संकटी रक्षला, माझ्यावर फार उपकार केला. तडी तापडी धावून आला, त्याने पत्राचा मजकूर वाचला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. आणि हा धावून आला, याने बघितलं मी जीवदशेमध्ये आहे. आणि मग स्वामी म्हणून याने मला उपदेश केला. काय उपदेश केला, संकट पाहुनी मला बोध केला. म्हणजे मला उपदेश केला, बोध केला. काय बोध केला, 4 खानी 9 दरवाजे, 4 खानी 9 दरवाजे, 10 इंद्रे हात बोध केला, माझे पत्र धन्याला. 4 खानी आणि 9 इंद्रिये, 9 दरवाजे आणि 10 इंद्रिय असा बोध केला. थोडक्यात सांगतो, 4 खाणी म्हणजे काय, 4 प्रकारचे जन्माचे प्रकार, जन्माला येण्याचे म्हणा, किंवा 4 प्रकारच्या खाणी, 4 प्रकारचं वर्गीकरण करता येईल. जारज
अंडज, स्वेदज आणि उद्भिज असे 4 प्रकार सांगितले आहे शास्त्रामध्ये. जारज म्हणजे तुम्ही आम्ही, पिंडांड. अंडज म्हणजे याची निर्मिती अंड्यापासून होते. साप आहेत, पक्षी आहेत, अंड्यापासून होतात. स्वेदज म्हणजे मेलेले प्राणी, काही कुठल्या निसर्गाच्या काही कुठल्या प्रकारामुळे निर्माण होतात, जसे किडे, कीटक, हे जे आहेत ना, हे स्वेदज प्रकारामध्ये मोडतात. आणि उद्भिज म्हणजे जे जमिनीतून उगवतात, त्याला वृक्ष म्हणतात, फळभाज्या म्हणतात. हे पण सजीव प्राणी, सजीव मध्ये येतात बघा, त्याला उद्भिज असं म्हटलं जातात. म्हणजे जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज या 4 खाणी आहेत महाराज. ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा हे 4 प्रकार सांगितले. माझ्या थोडं बोलण्यात तुम्हाला अस्पष्टता जाणवत असेल कदाचित. मला असं वाटते इथे थोडेसे टीचेस दिल्यामुळं आणि कदाचित थोडस बोलण्यामध्ये अस्पष्टता होत असेल तर थोडं माफ करा. पण चिंतन थांबवणं मला शक्य नव्हतं म्हणून मी तुमच्या समोर आलो. खरं म्हणजे माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगामध्ये असं आलेलं आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अंडज जारज स्वेदज उद्भजाटे, अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे, हरिनाम नाटे ते बरवे, अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे. मी कशासाठी प्रमाण दिलं माहितीये का? 4 प्रकारच्या खाणी इथे सांगितल्या, ज्या भारूड प्रकरणामध्ये आल्या की 4 खाणी 9 दरवाजे. आणि 9 दरवाजे कोणते? 9 दरवाजे या शरीरामधले बघा. 9 दरवाजे मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगतो, मी विस्तार करणार नाही. 2 डोळे मोजा, 2 डोळे, 2 कान, 2 नाकाचे 2 छिद्र, आपले किती झाले? 6 झाले बरोबर. त्यानंतर एक गुदद्वार 7, मूत्र विसर्जन करतो ते 8. किती झाले आता आपले? 2 कान, 2 नाकाचे 2, त्यानंतर नाकपुडीचे 2 झाले, कान 2 झाले, डोळे 2 झाले आणि एक मुख. गुदद्वार, मूत्रद्वार असे 9 प्रकारचे हे दरवाजे सांगितलेले आहे आपल्याला शास्त्रामध्ये. मात्र तेच वर्णन इथं करतात. मी तुम्हाला 4 खाणी सांगितले, अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज. जेव्हा एखाद्या वेळेस विषय निघेल तेव्हा आपण त्यावर सविस्तर विस्ताराने बोलू. पण सध्या अभंगापुरते एवढं लक्षात ठेवा, संकट पावनी मला बोध केला, 4 खाणी 9 दरवाजे. 4 खाणी सांगितल्या, 9 दरवाजे सांगितले. आणि याच्यावर विजय मिळवून तुम्ही या संसाराच्या जीवदशेतून बाहेर निघून शिवदशेला प्राप्त व्हा, म्हणजे भगवंताकडे लागा, असा मला बोध केला, असं नाथराय म्हणतात. की असा बोध केला. कोणी केला? स्वामींनी केला, धन्यानी केला, देवानी केला. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, भुक्ती मुक्ती शक्ती मदपाशी ठेविल्या, ऐशे 4 वेदवाणी एका जनार्दनी वाणी. 4 वेदवर्णी एका जनार्दनी वाणी असं वेद वर्णन करतात की भुक्ती मुक्ती शक्ती ह्या सर्व तुम्हाला मिळतील. आता भुक्ती कशाने महाराज? भुक्ती कशामुळे? सकाम कर्म केलं तर भुक्ती मिळते. भुक्ती म्हणजे काय हो? संसारातले भोग, धन, मान, बळ, हे संसारातले जे भोग आहेत ना, हे भुक्तीने मिळतात. मुक्ती कशाने मिळते? ज्ञान संपादन केल्याने मुक्ती मिळते. शक्ती म्हणजे वृद्धी सिद्धी, ते कशाने मिळतात? ते योग वगैरे केलं, योगाभ्यास केला की ते आपल्याला मिळते. आता भुक्ती मुक्ती शक्ती हे सर्व महाराज म्हणतात, भुक्ती मुक्ती शक्ती मदपाशी ठेविल्या, त्यांनी मला बोध केल्या आणि मला दिल्या. आणि मग त्यातून मला त्या ठिकाणी जीवदशेतून उद्धार करून परमार्थाच्या प्राप्तीसाठी जो बोध आवश्यक आहे तो बोध केला. म्हणून त्याचे माझ्यावर अपरंपार असे उपकार आहेत. म्हणून मी पत्र त्याला लिहिलं, माझे पत्र धन्याला. आता असं आहे महाराज, असं आहे, त्याला पत्र लिहून त्याचं स्मरण केलं, त्याने उपकार केला, त्याचं नामस्मरण केलं. भुक्ती मुक्ती शक्ती काहीच नाही. भुक्ती मुक्ती फुकासाठी जो जया पाहिजे ते आहे रे, नाही का?
हा काहीही देऊ शकतो महाराज, काहीही देऊ शकतो. याची ताकद एवढी आहे ना, हा आपल्याला कुठल्याही संकटातून त्या ठिकाणी आपलं रक्षण करू शकतो. यासाठी मी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगितली थोडक्यात. गोपाळांनी त्याला रक्षण केलं की नाही हो? ज्या वेळेला इंद्रदेवाने गोकुळामध्ये पाऊस पाडला मुसळधार, गोवर्धनाची पूजा केली, इंद्राची पूजा केली नाही, आणि काय केलं? गिरी गोवर्धन करी उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला. कालियाने ज्या वेळेला त्रास दिला महाराज, त्यावेळेस काय केलं? कालिया महासर्प नाथोनी आणीला. 12 गाव अग्नी याने जिंकला ना हो. जळत वनवाहो येण्याची मुखीची प्राशिला. जळत वनवा याने त्या ठिकाणी प्राशन केला महाराज. अघासुराला सुद्धा याने गिळलं. गिळता अघासुर चिरुनी सांडीला ओ, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. असा हा देव आपल्या संकटात धावून येतो. म्हणून त्याचं स्मरण करा, त्याला पत्र लिहा, म्हणजे त्याचं स्मरण करा, त्याची आठवण ठेवा, त्याचा विसर पडू देऊ नका. हे सर्व केलं की मग भुक्ती, मुक्ती, शक्ती सर्वच आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. थोडक्यात या पत्र या भारुडाचं चिंतन मागच्या भागामध्ये आपण केलं, आणि या भागामध्ये उर्वरित चिंतन थोडक्यात करण्याचा मी प्रयत्न केला. खरं म्हणजे आज म्हणजे मनस्थिती चिंतनाची नव्हती, पण मलाही राहवल्या गेलं नाही, कारण गेल्या 5 दिवसापासून मला तुमच्याशी बोलता आलं नाही, मला तुमच्यासमोर येता आलं नाही. तसं माझं चिंतन मनात जरी चालू असलं तरी तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आलं नाही. आज जसं करता आलं तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. थोडा खोकला पण आहे, थोडा दाताचा पण त्रास आहे, पण माऊली ज्ञानोबराय आणि शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या कृपेने तुमच्या समोर पत्र या भारुडावरचं उर्वरित चिंतन आज मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांना नमस्कार करतो. 37वा भाग नाथरायांच्या चरणी अर्पण करून पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये भारुडावरच चिंतन करू, दुसरा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी नाथांचं भजन करूया. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज की